नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चरमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत आर्क ऑफ सर्कल. तर आर्क ऑफ सर्कल म्हणजे काय असतं, तर एखादं वर्तुळ आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर स्क्रीनवर हे वर्तुळ दिसते. तर वर्तुळाला काही कंस, समजा फॉर एक्झाम्पल मी असं केले, इथनं असं इथनं एवढे काढले, तर हा एवढा जो भाग आहे तो हा एक कंस झाला. काय झाला? कंस म्हणजे आर्क झाली. इथनं काय झाली? एवढी ही एक काय झाली? इथनं एवढे डिस्टन्स म्हणजे काय झाली? आर्क झाली. आणि इथनं इथपर्यंत जे अंतर असतं त्याला काय म्हणतो आपण? आर्क लेंग्थ म्हणतो. म्हणजे त्या कंसाची लांबी, या कंसाची लांबी काहीतरी असेल, येतं लक्षात? त्याला आर्क लेंग्थ आपण म्हणतो. ओके, त्याला काय म्हणायचं? आर्क लेंग्थ असं म्हणायचं. त्यानंतर पुढं आपल्याला आणखी कन्सेप्ट सिस्टमॅटिक समजून घ्यायचं आहे. हा जो सर्कल दिसतोय का तुमच्या समोर, ह्या सर्कलमध्ये किती कंस दिसते? तो आर्क किती दिसते? 2 आर्क आहेत. हो, इथनं इथपर्यंत एक आर्क अशी, आणि परत दुसरी इथनं AXB एक आर्क, बरोबर आहे का? अशा 2 आर्क दिसत आहेत का? एक मोठी आणि एक छोटी. छोटी आर्क कुठली आहे मला सांगा? छोटी आर्क AXB. कुठले आर्क आहे? AX आणि B. ही छोटी आर्क आहे. आणि मोठी आर्क कुठले आहे? AYB. ओके, सोपं आहे, काय अवघड नाही. छोटे आणि मोठे आर्क तर ओळखता येते. स्मॉल म्हणजे छोटी, आणि बिग म्हणजे काय असणार आहे? मोठे आर्क असणार आहे. मेजर आर्क, लार्ज म्हणा, बिग मोठी म्हणा, स्मॉल म्हणा, मायनॉर म्हणा, मेजर म्हणा. मायनॉर म्हणजे लहान, आणि मेजर म्हणजे मोठी. ओके, कळलं ना? मायनॉर म्हणजे लहान आणि मेजर म्हणजे काय? मोठी. आता दिलेल्या माहितीनुसार पहा काय सांगितलंय बघा. काय सांगितली माहिती? अ सेकंड डिवाइड्स अ सर्कल इंटू 2 पार्ट्स. काय सांगितलेलं आहे इथं? अ सेकंड डिवाइड्स अ सर्कल इंटू 2 पार्ट्स. 2 पार्ट्समध्ये आपलं सर्कल काय झालेलं आहे? डिवाइड झालेलं आहे. तर त्यातले 2 पार्ट कुठले कुठले? वरचा हा एक पार्ट आणि खालचा हा एक पार्ट, बरोबर? दिलेले सर्कल 2 पार्टमध्ये डिवाइड झाले. एवढं तर कळतं, यात काय अवघड नाही, सोपं आहे. ओके ना? आता पुढं बघा, नीट समजून घ्या बरं का. इथंच जॉमेट्री इथंच क्लिअर करा. पुढं काय म्हणलंय बघा. एनी वन ऑफ दिस 2 पार्ट्स अँड द कॉमन पॉईंट ऑफ द सर्कल अँड द सेकंड constitute an arc of the circle. आता इथे काय सांगितलंय बघा. इथे काय सांगितलंय? एनी वन ऑफ दिस 2 पार्ट्स, त्या दोन्हीपैकी एक पार्ट घ्या. एनी वन ऑफ दिस 2 पार्ट्स अँड द कॉमन पॉईंट ऑफ द सर्कल. कॉमन पॉईंट कुठले आहेत मला सांगा बरं जरा. दोन्ही याच्यामध्ये कॉमन पॉईंट बघा. ज्यावेळेला आपण A आणि B, ज्यावेळेला आपण AYB घेतो त्यावेळेला A आणि B चा उच्चार करतो. ज्यावेळेला आपण AXB घेतो त्यावेळेला A आणि B चा उच्चार करतो. म्हणजे A आणि B कसे आहेत? कॉमन पॉईंट आहे. कसे आहेत ते? कॉमन पॉईंट आहेत. आता पुढे, द सेकंड कॉन्स्टिट्यूट अन आर्क ऑफ द सर्कल. तर ही जी सेकंड आहे, छेदिका आहे. समजा आपण एखादं सर्कल काढलं, त्या सर्कलचा 2 भाग करायला कारणीभूत कोण आहे? ही रेषा. आणि रेषेला नाव काय? रेषेला नाव काय? रेषेला नाव आहे की सेकंड. काय नाव आहे याला? सेकंड नाव. बरोबर का? याला काय नाव आहे? सेकंड नाव आहे, लक्षात घ्या. याला सेकंड नाव आहे. सेकंड कॉन्स्टिट्यूट ऑफ आर्क ऑफ द सर्कल. त्याच्या पुढे चला. आता बघा काय दिले पुढच्या ओळीला, पहा व्यवस्थितपणे लक्ष द्या. द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ द सर्कल. काय म्हणलेलं आहे? द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ सर्कल अँड सेकंड्स आर कॉल्ड द एंड पॉइंट ऑफ द आर्क्स. त्याला काय म्हणतो आपण? एंड पॉइंट ऑफ द आर्क्स. म्हणजे नीट समजून घ्या बरं का. नीट समजून काय दिले इथं माहिती, नीट समजून. काय सांगितलंय? द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ सर्कल. पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ द सर्कल.
तर बघा इथे एक पॉईंट आहे आणि इथे एक पॉईंट आहे, बरोबर आहे का? हे दोन पॉईंट जे आहेत ते काय आहेत, त्याच्यामुळं काय तयार होते, दोन भाग पडतात सर्कलचे. द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ द सर्कल अँड सेकंड्स आर कॉल्ड द एंड पॉइंट ऑफ द आर्क. हे जे पॉइंट आहेत ते एंड पॉइंट आहेत आर्कचे. एंड पॉइंट म्हणजे काय बघा, इथनं आर्क कुठनं सुरू होती, ए पासून सुरू होती, शेवट कुठं होती, बी पर्यंत. म्हणजे हे जे एंड पॉइंट काय, शेवटचे पॉइंट कोण आहेत, सुरू शेवट म्हणजे बघा ही आणि ही अंत्यबिंदू आहेत त्या आर्कचे, शेवटचे बिंदू. येते लक्ष तुमच्या, हे काय आहे, शेवटचे बिंदू आहेत. समजलं सगळ्यांना? आता त्याच्या पुढे पहा. द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ सर्कल अँड सेकंड इज कॉल्ड एज द एंड पॉइंट ऑफ द आर्क. म्हणजे तुमचा सर्कल आणि ते जे काय पॉइंट आहेत सेकंदवरचे ते इंटरसेक्ट होतात, कॉमन आहेत ते, आणि त्याच्यामुळे काय तयार होतं, या ठिकाणी सर्कलचे दोन भाग पडतात. आता डायग्राममध्ये बघा, ड्यू टू द के म्हणजे ही लाईन, नीट लक्ष द्या, के म्हणजे काय, ही लाईन आहे, के म्हणजे ही लाईन. ह्या लाईनमुळं काय होतं आहे, तर वी गेट टू आर्क्स ऑफ सर्कल विथ सी आर्क ए वाय बी आणि आर्क ए एक्स बी. आता याचा अर्थ काय बघा, इथे कसं दाखवलं आहे बघा, नीट समजून घ्या. आता लक्ष तिकडे व्यवस्थित काय सांगितलं इथं बघा, सी आर्क ए वाय बी, सी आर्क ए वाय बी. इथे आता इथं सी सेंटर असल्यामुळे सी वापरले, बरोबर का? सेंटर ज्या वर्तुळाचं सेंटर आहे ते सी आर्क, आर्क कोणती, सी आर्क ए वाय बी, ए वाय आणि बी, ए वाय बी, सेंटर सी, आर्क कुठले आर्क, कसं वाचायचं कळलं का? सेंटर सी, आर्क कोणती, ए वाय बी, सेंटर सी, आर्क कोणती दुसरी, व्हेरी गुड. समजलं, समजलं का तुला यश, समजलं ना? हां, मेश माझ्यामुळे तुला दिसत नाही असं आहे का? इकडे सर सर तू माझ्या गुडघा दिसतोय तुला, दिसतोय ना? माझा गुडघा दिसल्यावर तुला गुडघा पेपरमध्ये लिहावं लागेल. दिसतंय ना? हां, डॉन इज हिअर देन वाय टू केअर, है ना? डायलॉग कोणाचा आहे? ओके, गुडघा लागला असा बरं आहे का उगत. आता बघा इथं इथं तुमच्या लक्षात आलं का कसं वाचायचं, सी आर्क ए वाय बी, सी आर्क ए एक्स बी असं वाचायचं. पवार अंचल इकडं. आता पुढं, इफ द सेंटर ऑफ द सर्कल, लक्ष द्या चल, इफ द सेंटर ऑफ सर्कल इज ऑन द साइड of the second, then the arc on the sides of the center is called a major arc. ज्या बाजूला सेंटर जातो ती मेजर आर्क असते, बरोबर आहे का? सेंटर इकडे बघा, इथं दोन आर्क दिसतील का तुम्हाला? सेंटर कुठल्या बाजूला दिसतोय, कुठल्या आर्काच्या बाजूला दिसतो सेंटर? ए वाय वाय, इकडे सर्कल ज्या बाजूला येतो का नाही, सेकंडच्या ज्या बाजूला सर्कल येईल ते आर्क मोठी असते. आता ही लाईन आहे, या लाईनच्या कुठल्या बाजूला सेंटर आहे? वरच्या बाजूला. वरच्या बाजूला सेंटर आहे, याचा अर्थ काय झाला, वरची आर्क मोठी झाली. हे लक्षात, मग ही आर्क काय झाली, ज्या बाजूला सेंटर होती ती आर्क काय होती, मोठी होती. येतं लक्षात? आता हे झालं, तर सेंटर इथं आलं ना, त्यामुळे काय झाली, मोठी आर्क झाली. येतं लक्षात? The center of the circle is on one side of the second, then the arc on the side of the center are called the major arc. म्हणजे ज्या बाजूला सेंटर जाईल त्या बाजूला काय असते, ते आर्क मोठी असते. ओके, त्याला काय म्हणायचं, मेजर आर्क म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, मेजर आर्क. द आर्क विच इज ऑन द अदर साइड ऑफ द सेंटर इज कॉल्ड ॲज अ मायनर आर्क. म्हणजे ज्या बाजूला सेंटर आहे त्याच्या विरुद्ध बाजूला एक कसली आर्क असते, मायनर आर्क असते. आता बघा, आर्क ए वाय बी, आर्क ए वाय बी
ए वाय बी म्हणजे कुठली? ही ए वाय बी. ओके, आर्क ए वाय बी. आर्क ए वाय बी इज अ मेजर आर्क. इज अ मेजर आर्क. दरवाजा लावल्यामुळे कसं होतंय काय रे? फॅन चालू केला. फॅन बंद कर. आले आला आला फॅनचा आहे समजा. राहू दे राहू दे. आला आला आला. ती काय फॅन बंद. राहू दे राहू दे. आलं आता बरोबर. आता बघा, मेजर आर्क आणि मायनर आर्क कळलं का? ज्या बाजूला सेंटर जाईल, ज्या बाजूला सेंटर जाणार आहे ती आर्क कशी असते? मोठी असते. आणि त्याच्या विरुद्ध बाजूची आर्क कशी असते? स्मॉल. म्हणजे काय? मायनॉर. कसली? मायनॉर. आता बघा तर आली चांगली. आता बघा, आता पुढं बघा. आता बघा, ए वाय बी इज अ मेजर आर्क अँड आर्क ए एक्स बी इज अ मायनर आर्क. ही मोठी आर्क आहे, त्याला म्हणायचं मेजर आर्क. कसली आर्क म्हणायचं? मेजर. कसली आर्क म्हणायचं त्याला? मेजर आर्क. आणि दुसरी कुठली? मायनर आर्क. दुसरी कुठली असते? मायनर. तुम्ही फळ्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता इथं पुढे काय दिले बा? इफ देर इज अ नो कन्फ्युजन, देर इज अ नो कन्फ्युजन, ओनली स्लीपिंग. देर इज अ नो कन्फ्युजन, then the name of minor arc and written using the end point only. आता बघा इथे काय होतं माहित आहे का? समजा आता मी म्हणलं आर्क ए बी आणि असं खालनं वाचलं आर्क ए बी. दोन्हीला बी आर्क ए बी म्हणलं मोठी कुठली आणि लहान कुठली पंचायत होती ना हे सांगायची. त्यामुळे काय करायचं? मधला पण तो व्हेरिएबल आहे तो घ्यायचा. ए वाय बी म्हणले ओळख येते बाबा ही वरची आहे, आणि ए एक्स बी म्हणले ओळख येते ही खालची आर्क आहे. बरोबर आहे का? येतं लक्षात? त्याच्या पुढं एक्झाम्पल, आर्क ए एक्स बी आर्क ए एक्स बी, आर्क ए एक्स बी रिटर्न ॲज ए बी. आता ए एक्स बी आहे का? ए एक्स बी, ए एक्स बी ला आपण काय म्हणू शकतो? ए बी म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? ए बी. कळलं नाही? कळलं का? ओके ना? ए बी. आफ्टर वी आर गोइंग टू यूज द सेम कन्वर्जन ऑफ रायटिंग इन द नेम ऑफ द आर्क. तर अशा प्रकारचं कन्वर्जन आपण वापरू शकतो. म्हणजे आता तुम्हाला यात शिकायचं काय बघा, दोन आर्क आहेत. कुठले कुठले आर्क? पहिली आर्क कुठली? ए वाय बी. ही मोठी आर्क आहे, त्याला मेजर आर्क म्हणून. छोटी कुठली? त्याला काय म्हणायचं? मायनर आर्क. संपला विषय. आता सेंट्रल अँगलचा पॉईंट बघायचा. हा फार सोपा पॉईंट बघा. सेंट्रल अँगल म्हणजे कसं असतो माहिती आहे का? समजा आपल्याकडे एक सर्कल आहे, हे सर्कलचं इथं सेंटर आहे. ह्या सेंटरपासून इथं सेंटरला जर अँगल तयार झाला तर ह्याला म्हणायचं सेंट्रल अँगल. आता कधी कधी बघा आपल्याकडे सर्कल आहे आणि ह्या ठिकाणी असा अँगल तयार होतो इथं, आणि सेंटर इथं असतं, तर इथले ह्या अँगलला सेंटर अँगल म्हणता येत नाही, कारण हे इकडं कंसात एखाद्या ब्रॅकेटमध्ये कुठं तयार झालेला अँगल आहे. तर इथंच अँगल तयार झाला हा, तर ह्याला काय म्हणा? सेंट्रल अँगल म्हणता येते. याला याचा सेंट्रल अँगल कळलं? केंद्र एक, त्याला मराठीमध्ये केंद्रीय कोन म्हणतो. म्हणजे सेंटरच्या जवळ जर अँगल तयार झाला त्याला काय म्हणायचं? सेंट्रल अँगल म्हणायचं किंवा केंद्रीय कोन म्हणायचं. येतं लक्षात? आता बघा मग ह्याच्यामध्ये बघा इथं असा एक काय तयार झाला आहे? सेंट्रल अँगल तयार झाला का? आता या सेंट्रल अँगलमुळं दोन आर्क तयार झालेत. कुठल्या कुठल्या आर्क? ए क्यू बी. बरोबर का? ही एक ए क्यू बी. आणि दुसरी कुठली? ए पी बी. ही एक दुसरी. ह्यात मोठे आणि छोटे आर्क कुठले कळलं?
हा, आणि सेंट्रल अँगल कोणता आहे? अँगल ए ओ बी. लक्ष द्या इकडे. अँगल कुठला आहे? ए ओ बी. हा अँगल कुठला? ए ओ बी, मोठा अँगल. बरोबर आहे ना? ए ओ बी, मोठा अँगल. आलं लक्षात? लक्षात आलं का? हां, कळलं का तुम्हाला? या डायग्रामचा अभ्यास तुम्हाला कळला का पूर्णपणे? मेजर आर्क कुठली, मायनर आर्क तुम्हाला ओळखता येईल का? आता समजा मी इथं असं काढलं, इथं सांगा मोठी आर्क कोणते आणि छोटी? आणि हा अँगल काय नाव आहे? थिटा. थिटा इथं ओ आहे. बी ओ सी, हा अँगल कुठला आहे? सेंट्रल अँगल बी ओ सी. समजलं? इथे लक्षात समजायला लागलं आता हळूहळू. चला वाच, वाचते हे वाच. वाच जर पुस्तक घे. हा, सोपं आहे ना? When the vertex of the angle is the center of a circle, जर when the vertex of an angle is the center of circle, जर तुमचा जो अँगल तयार होणारा अँगल आहे तो जर सेंटरला तयार झाला इथं, तर त्याला सेंट्रल अँगल म्हणायचं. द व्हर्टेक्स ऑफ एन अँगल इज द सेंटर ऑफ सर्कल. ज्या ठिकाणी अँगल तयार होतो तो जो अँगलचा सेंटर आहे तो जर सर्कल असेल, सर्कलचा सेंटर असेल, तर सेंट्रल अँगल म्हणायचं. येतं लक्षात? त्यानंतर पुढे बघा, ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. इथं ओ काय आहे? ओ सर्कल, म्हणजे त्या ठिकाणी सेंट्रल अँगल काय तयार झाला? ए ओ बी तयार झाला ना. काय तयार झाला? ए ओ बी. कुठला अँगल तयार झाला? ए ओ बी अँगल तयार झाला. काय तयार झाला? हा, ए ओ बी तयार झाला. जीव चालला ना? नाही ना? हा, अँगल ए ओ बी. Like second, a central angle also divide the circle into two arcs. ज्याप्रमाणे इथं ह्या सेकंडनं सर्कलचे दोन भाग पाडले का नाही? बघा की इथं आहे का वरच्या डायग्रामकडे दोन भाग पडले का नाही सर्कलचे, तसे या अँगलमुळे सुद्धा दोन भाग पडले का नाही सेंट्रल अँगलमुळे? हा मोठा भाग, हा छोटा भाग. तसा हा मोठा भाग, हा छोटा भाग, असे दोन भाग पडले का नाही? लक्षात, हे लक्षात ठेवा. असे दोन भाग त्या ठिकाणी पडलेले. समजतंय का? लक्ष दे. येतं लक्षात? समजलं का? मग सेकंडमुळं सर्कलचे दोन भाग पडतात आणि सेंट्रल अँगलमुळे सुद्धा दोन भाग पडतात. ओके, त्यामध्ये एक मोठा असेल, एक छोटा असेल. असं लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे मेजर ऑफ एन आर्क. काय पाहायचंय? मेजर ऑफ एन आर्क. आपल्याला बघायचंय मेजर ऑफ एन आर्क. मेजर ऑफ एन आर्क. आता लक्ष द्या बघा. तरी वर्ण गजर आहे सारखा, त्यामुळं काय अडचण येत नाही. The compared to arcs, we need to know their measure. Measure of an arc is defined as follows. बघा आता आर्क विषयी थोडक्यात माहिती घेऊ. त्याची मेजरमेंट कशी करायची बघा. पहिला मुद्दा लक्षात घ्या. पहिला मुद्दा काय सांगितलाय? मेजर ऑफ एन मायनर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ एन इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. In a measure of central angle AOB is equal to theta, then the measure of minor arc APB is also theta. हा, आता लक्ष द्या बरं का व्यवस्थितपणे. वगैरे बघा, हे फार महत्वाचं MCQ आहे किंवा तुम्हाला एक कन्सेप्ट समजणं फार महत्वाचं. इथं मला सांगा, यामध्ये AOB
ही काय आहे? सेंट्रल अँगल आहे. काय हा AOB काय आहे? सेंट्रल अँगल आहे. तो किती आहे? थिटा दिलाय की इथे काय दिलंय आपलं? थिटा. सेंट्रल अँगल मध्ये हा जर थिटा असेल तर समजा आता ह्याच्यामध्ये किती अँगल, ह्याच्यामध्ये किती आर्क आहेत? 2 आर्क आहेत, एक मोठी आर्क आणि एक छोटे आर्क, बरोबर. तर सेंट्रल अँगल ज्या सर्कलमध्ये असेल त्या ठिकाणी इथं जर थिटा अँगल असेल तर इथली छोट्या मायनॉर आर्कच्या लेंथ सुद्धा किती असते? थिटा एवढीच असते. हा नियम आहे. नियम काय सांगतो? जर माझ्याकडे एखादा सर्कल असेल आणि ह्याच्यामध्ये समजा इथं O सेंटर आहे, इथं P आहे, इथं Q आहे, इथं C आहे, इथं D आहे. आता ह्याच्यामध्ये सेंट्रल अँगल सांगा काय? POQ, बरोबर का? POQ काय? थिटा हा तुमचा काय? सेंट्रल अँगल आहे. मग आता PCQ काय असेल? PCQ काय? छोटा का मोठा आर्क आहे? म्हणजे मायनॉर आर्क आहे. मग त्याची लांबी किती असेल? त्याची लांबी सुद्धा काय असते? थिटा असते. आलं लक्षात? हे लक्षात ठेवायचं. छोटी जी आर्क असेल तीच सेंट्रल आर्कची लांबी असते. कळलं का? जी छोट्याचा जी अँगल सेंट्रल अँगल आहे तो या ठिकाणी आर्क असतो. म्हणजे छोटीच्यातली जी मायनॉर आर्क आहे ती त्याची काय असते? लांबी असते किंवा त्याच्यानुसार त्याचं मेजरमेंट ठरतं. बघा दिलाय का इथं? AOB किती दिलाय आपल्याला? थिटा दिलाय. त्यामुळे APB किती आला? APB सुद्धा किती आला? APB किती आला? ठीक आहे. इथं APB सुद्धा किती झाला? थिटा. आणि अँगल सुद्धा किती झाला? कळलं का? म्हणजे एखाद्या सर्कलमध्ये सेंट्रल अँगल जर असेल तर त्यामध्ये मेजर आर्क आणि मायनर आर्क असे 2 तयार होतात. किंवा कधी कधी सेम पण असतात. पण जे अँगल त्यातला जो छोटा असेल तो कोण असतो? थिटा. आणि थिटा म्हणजेच कोण असतो? त्या आर्कची लांबी, छोट्या आर्कची लांबी सुद्धा किती असते? मग थिटा असते. हे लक्षात ठेवा. लक्षात बसलं तुमच्या? दुसरी मेजर आर्क झाली, मोठे आर्क झाले, त्याचा काय अँगलचा काय संबंध नाही. आपल्याला लेंथ काढायची, कुठली लेंथ काढायची? आपल्याला APB ह्या छोट्या आर्कची लेंथ काढायची. ती किती असते? मग समजा इथं 45 दिलं असतं तर ती 85 इथे येणार. त्याचे एक्झाम्पल घेऊया आपण, येणार की पुढं. आता बघा थोडंसं लॉजिक लावा. समजा मला सांगा हे टोटल इथनं इथपर्यंत थिटा असेल, मग राहिलेलं याचं काय असेल? हे मोठं. जर छोटं इथलं थिटा असेल तर राहिलेलं, तर टोटल जी गोल आहे इथं मोठा असा हे सर्कल आहे त्याची किती असते लेंथ? 360 असते, बरोबर. त्यातनं मग आपल्याला काय करावं लागेल? थिटा वजा करावं लागेल. असं करावं लागेल. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात लक्ष द्या. आता इकडे बघा, बघा हो इथं काय म्हणले? मेजर ऑफ आर्क, मेजर ऑफ मेजर आर्क, मेजरमेंट ऑफ अ मेजर आर्क 360 मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. समजा इथं जर 45 डिग्री असतं तर राहिलेला जिथला काय अँगल आहे कुठला? बघा हा जर 45 असेल तर इथला राहिलेला हा अँगल किती असेल? लक्ष द्या. जर ब्ल्यू मध्ये 45 डिग्री अँगल असेल तर राहिलेला किती असेल? हा जर थोडासा मोठा येईल ना अँगल इथनं एवढा, तर तो किती असेल? तर 360 मधून आपण काय करायचं? मायनर छोटा जो आहे तो वजा करून टाकायचा. किती राहिलं मग? करा 45 वजा. ते 360 मधनं 45 वजा करा. 315, बरोबर आहे. किती? 315. 350. व्हेरी गुड, नाईस. तर 315 तुमचं उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात? तर किती आले? 315. तर 315 कुठलं मोजमाप झालं? कुठला अँगल झाला 315? मेजर आर्क मधला मोठा अँगल झाला. बघा इथनं एवढा अँगल काय झाला? 315. आणि खालचा छोटा काय झाला? 45. म्हणजे तुमच्या डोक्यात बसलंय का? 360 मधनं काय करायचं? जो छोटा अँगल आहे तो वजा करायचा. म्हणजे तुम्हाला यात सांगायचं काय? टोटल जो अँगल असतो बघा इकडे बघा इथं नाही 360 मधनं आपण 45 घालतोय, वरच्या 60 मधनं 40 गेलं, किती राहिलं? 20 राहिलं. परत 20 मधनं किती घालायचं आपल्याला? की 5. किती राहिलं? 15. मग 315.
येतं लक्षात. आता पुढे पहा. असं सावकाश सावकाश तो आदन म्हणून द्यायचं लक्ष. थोडं द्यायचं थोडं हे करायचं. 360 मायनस मेजर ऑफ आर्क ए पी बी. किती आलं ए पी बी? कळलं का ए पी बी? लक्षात बसलं तुमच्या. आता थोडीशी महत्वाची गोष्ट घ्या. ए क्यू बी. तुम्हाला मेजर ऑफ आर्क ए क्यू बी काढायची. ए क्यू बी. ए क्यू बी काय दिले हो? ए क्यू बी. ही मोठी आर्कची लेंग्थ काढायची आहे. मला सांगा छोट्या आर्कची लेंग्थ किती आहे? थिटा. मग मोठ्याची किती असेल? 360 मधून थिटा वजा करायचं. हित नाही बघा, हे आपल्याला नको आहे. हे जे माहित आहे आपल्याला दिले असते ना त्या एक्झाम्पल मध्ये. समजा इथे 45 दिली. मग आता आपल्याला इथनं एपीबी किती दिला आहे? 45. मग राहिलेला किती असेल? तर 360 मधनं 45 वजा करायचं. असं मग ही काय असं 360 मधून तुम्ही एपीबी ची लांबी वजा करायची. त्याला आपण थिटाच म्हणतोय लांबी बी. द मेजर ऑफ द सेमी सर्कल आर्क ऑफ दॅट सेमी सर्कल इज 180. सेमी सर्कल म्हणजे काय? समजा माझ्याकडे सर्कल आहे आणि इथनं मधनं जर असा एखादी सेकंड गेली तर ह्याच्यामध्ये ए बी एक्स आणि या ठिकाणी वाय सेंटर. ह्यामध्ये 2 आर्क तयार झाले. कुठल्या कुठल्या सांगा बरं? ए एक्स बी आणि दुसरी ए वाय बी. ह्यात सेंट्रल अँगल काय आहे? अँगल ए वाय बी आणि अँगल ए एक्स बी. हे दोन्ही पण सेंट्रल अँगल आहेत का? तर इथनं सर्कल मधनं गेली ना बरोबर 180. तेव्हा हे किती असतं? 180 असतं. आणि राहिलेलं हे किती असतं? 180. म्हणजे 180 आणि 180 म्हणून किती होतं? 360. आलं लक्षात? हाफ सर्कल म्हणा. ह्याला काय म्हणायचं? हाफ सर्कल. समजतंय? म्हणून या ठिकाणी तुम्हाला सेमी सर्कल म्हणजे हाफ सर्कल बरं का. सेमीचं आहे. सेमीच्या निम्म. सेमी म्हणजे 360च्या निम्म. सेमी सर्कल कळलं तुम्हाला? सेमी म्हणजे आता हे फुल सर्कल झालं. फुल इंग्लिश मिडियम झालं. आणि निम्म मराठी निम्म इंग्लिश म्हणजे सेमी झालं. सेमी म्हणजे असे 2 पार्ट पडतात. तर हा अँगल 180 असतो आणि खालचा अँगल काय असतो? इथला खालचा अँगल सुद्धा 180 असतो. असं असे 2 अँगल पडतात. म्हणजे टोटल पूर्ण अँगल किती असतो? 360 असतो. हे लक्षात घ्या. मेजर ऑफ द कम्प्लीट सर्कल किती असते? 360 दिले की. ठीक आहे. कम्प्लीट सर्कलची मेजर असं पूर्ण सर्कलची मेजर किती असते? 360 असते. किती असते? 360. अशा पद्धतीनं आपण हे मस्तपैकी माहिती बघितलेली आहे. याच्या लक्षात. आता हे उद्या येताना मस्तपैकी लिहून आणा. परत आपण कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क बघणार आहे. नवीन पॉईंट आहे मस्तपैकी, तो उद्या घेऊ आपण. तर आता आपण हा जो आजचा होमवर्क आहे सगळ्यांनी व्यवस्थितपणे लिहायचंय. आर्क म्हणजे काय त्याची माहिती मला पाठवायची, लिहून व्यवस्थितपणे किंवा उद्या चेक करून घ्या. आपण एक 5 मिनिटामध्ये लगेच दुसरं लेक्चर सुरू करा. आता लगेच करायचं का? परत वाटलाच ब्रेक घेऊ. एक 5 मिनिटं ब्रेक घेऊ छोटासा आणि काय करूया? सायन्सचं लेक्चर घेऊया. ओके.